आज खतीब स्वतः घेऊन येत आहेत आणि कोंढला पूर्व विभागामधले सर्वात मोठे बांधकाम व्यावसायिक कुणाल तुले सुरक्षेच्या कारणास्तव ते गाडीच्या खाली उतरायला त्यांना पोलीस इन्स्पेक्टरनी मनाई केलेली आहे, कारण आज त्यांची झेड सुरक्षा आलेली नाहीये. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ द टूर्नामेंट. चित्त थरारक, लहराता हुआ, बलखाता हुआ कैच, रनिंग कैच, अविश्वसनीय. पहले ही गेंद पर बड़ी मछली, जो पिछले 2 दिनों से हर एक गेंदबाज के लिए, हर एक टीम के लिए सरदर्द बन चुका था, जिन्होंने इस टूर्नामेंट की पहली 50 मारी थी. ऐसे इन फॉर्म बैट्समैन मुहाफिज सुसे 0 आउट, 0 बाद झालेला आहे. पुन्हा एकदा झेल उडतोय. हवाई यात्रा 6 रन. हमजा खुद ओनर है, टीम के मालिक है, अपने बच्चों का हौसला बढ़ाते हैं. कमान बॉय, जब तक मैं हूं डरो नहीं, मैं हूं ना. 10 नंबरचं सरकार पंढरी फडके किंग मेकर. तकी सुसे के बेटे बिलकुल बन ठणके, जशी नवरी बघायला पोरगा जातो तशा प्रकारची ड्रेसिंग करून आलेले आहेत. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवर मुहाफिज सारख्या इन फॉर्म बॅट्समन शुरोवर, दुसऱ्या चेंडूवर स्वतः मालक हमजा कव्हरवरनं मारलेला जबरदस्त बेधडक बिनधास्त आणि जबरदस्त षटकार. तिसरा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. काय 5 3 धावा तर याच्यावर मिळालाच पाहिजेत. आणि बघा 3 धावा पळून काढल्या जात आहेत. स्वतः हमजा, त्यांच्या पायामध्ये सळई आहे. आमचे परम मित्र मरहूम दिलशादभाई सुसे, विशालभाई लोणबाल यांचे बेटे बघा, खास नाशिकवरनं आपला कारोबार सोडून गावच्या मातीत खेळण्यासाठी आलेले आहेत. नाशिकमध्ये मोठा कारोबार आहे त्यांचा. धावसंख्या किती? 9. पुन्हा एकदा साकलेन मुस्ताक. पुढचा चेंडू. साकलेने आतापर्यंत अनेक चेंडू बाहेर टाकलेन. क्या ड्रेसिंग है अली की, किसी की नजर ना लगे. शाम को माँ को नजर उतार नहीं बोलना. पुन्हा एकदा हळूवार फटका मारला जातो. 1 रन पळून काढली जाते आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 वर. नवीन गोलंदाज येतोय अरमान. बड़े अरमानों के साथ गेंदबाजी उनके हाथ पर सौंपी गई है. साकलेन मुस्ताक जुना जाणता खेळाडू आहे, परंतु अजूनही गरजतोय, अजूनही बरसतोय, गोलंदाजाला तुडवतोय, बडवतोय. अरमान, बड़े अरमानों से अरमान के हाथ में गेंद थमाई है. यावेळेला उसळत्या चेंडूंचा मारा, रायझिंग डिलिव्हरी बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडूने गुंगारा दिला. चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या 1 बाद, 10 बाद झालेला फलंदाज इन फॉर्म बॅट्समन मुहाफिज 0 बाद. अरमान पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव पडतायत. अरमानचा खेळ पाहण्यासाठी कोण आलेले आहेत? मामा खास आलेले आहेत बघा, मोठे मामा. पैशाचा बंडलच घेऊन आले, 500 रुपयाचा नोटांचा बंडल. अरमान लेफ्ट आर्म राऊंड. या वेळेला मात्र चेंडू अवांतर धाव 11 धावा होत आहेत.
साखलेंसारख्या एका नावाजलेल्या फलंदाजा ज्या प्रकारे अरमानसारखा नवयुवक थंड ठेवतोय, यावरनं अरमान यांच्या गोलंदाजीचा आपल्याला अंदाज येतोय. अरे त्या मुलीला अन्ना उचलून आपल्या या मुख्य मंचावर वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष जयेश पाटील जे उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागत आणि सत्कार आपण या मंचावरनं करतोय. कलीम अन्सारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. सन्मान चिन्ह सुद्धा इथे त्यांना दिलं जाईल. जयेश पाटील यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं तुम्ही पाहताय. फलंदाज रईस नाम तो रईस है, बल्लेबाजी में रईस ही दिखाना चाहिए उसने. सन्मान चिन्ह माहित केवल नाम रईस होने से कुछ नहीं होगा. पुष्पगुच्छ देऊन जयेश पाटील नाम से रईस और बल्लेबाजी से गरीब होगा तो कुछ फायदा नहीं. फटका मारला जातो. विद्यमान उपाध्यक्ष वाडा क्रिकेट असोसिएशन महित जाधव बांबू यांचा सन्मान या मुख्य मंचावरनं साजिद लोणबाल नादिश लोणबाल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. महित जाधव विद्यमान उपाध्यक्ष आहेत. महित जाधव बांबू यांचा हा शुभ सन्मान तुम्हाला मुख्य मंचावरनं पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. तर नंतर धनेश साने वाडा क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचाही शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जातोय. धनेश साने इथे उपस्थित आहेत. सैराज खतीब यांना विनंती असेल आपण धनेश साने यांना सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. सैराज खतीब यांच्या शुभ हस्ते आपण धनेश साने यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. तदनंतर रमीज भुरे आपल्या सोबत मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांनाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. अगदो शेख यांना विनंती करतो की आपण रमीज भुरे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा. तदनंतर कुणाल थुळे आपल्या सोबत या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. कुणालजी थुळे यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरनं केला जाईल. सैफ लोणबाल यांच्या शुभ हस्ते आपण कुणाल थुले यांना या मंचावरनं सन्मानित करतो. त्यांचा स्वागत सत्कार या मुख्य मंचावरनं त्यांच्या वतीने केला जातोय. कुणाल थुळे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स सदानंद अडकमूल सर. धाव संख्या 19. किती गडी बाद झालेले आहेत? 2 बाद 19. आणि षटकं किती संपली? 2 का? शेवटचं हाणामारीचं षटक आहे आणि शेवटचं निर्णायक षटक टाकण्यासाठी जुना जाणता अष्टपैलू खेळाडू साजिद मुकरी आणि हमजा यांच्यामधली धुमत चक्री. शॉर्ट टर्म लेनचा चेंडू बॅकफुटला जाऊन मारला जातोय. 1 रन पडून काढली जाते. हमजा यांनी मात्र आज आपल्या जखमेकडे आपल्या दुखापतीकडे लक्ष दिले नाही आहे आणि संघासाठी जबरदस्त खेळतोय. 21 लॉस ऑफ 2 विकेट. साजिद आणि हमजा मधली धुमत चक्री. वाह, गचाळ ढिसाळ अतिशय दळभद्री क्षेत्ररक्षण कैफाज लोणबाल यांचं. आणि प्रेक्षकांमधनं आवाज येतोय कैफासाठी. हा लगातार दुसरा झेल सुटलाय आणि प्रेक्षक मागून बोलतायत पोता जे पोता. एखाद्या खेळाडूला जर हाताने झेल घेता येत नसेल तर त्याच्यासाठी पोत्याची सुद्धा व्यवस्था केली जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू उडवला जातोय. पकडो क्या जीतो मॅच नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एका धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर
24 वर. पुढचा चेंडू 2 रन पडून काढल्या जातात की काय बघूया. हुसनैन याच्याकडे चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्या 25. पाव शतक मैदानावर लागतंय. पुढचा चेंडू निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आहे का? धावसंख्या 25. या चेंडूवर जर षटकार मारला तर धावसंख्या मात्र नक्कीच. पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्या 26. बघूया शेवटच्या चेंडूवर काय होतंय. षटकार, चौकार, निर्धाव की डॉट बॉल. व्हॉट अ शॉट. आणि हमजाचा त्याच्या करिअर मधील सर्वोत्तम इनिंग. वन ऑफ द बेस्ट इनिंग प्लेड बाय हमजा. धावसंख्या 33. 32 आलेल्या जिंकण्यासाठी 33. हमजा बाबा 26. अजब गजब की बल्लेबाजी हमजा द्वारा. हमजाला उचलून न्या बाबा, थकलाय. पाहुणे वेळात वेळ काढून इथे आलेत. आता पाहुण्यांना सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. कुणाल थुले, बांधकाम व्यावसायिक, कोंडला पूर्व विभागामधले सर्वात मोठे बांधकाम ठेकेदार. त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो. आतापर्यंत 1.5 करोड टर्न ओव्हर आहे. या नवीन वर्षामध्ये त्यांचा टर्न ओव्हर 5 करोडचा हो, अशी आमची हार्दिक शुभेच्छा. आझाद सेना आणि साज वॉरियर्स. शहाद वॉरियर्स और आजाद सेना, बोथ टीम कैप्टन. फहद वॉरियर्स और आजाद सेना, बोथ टीम कैप्टन. आपको टॉस बॉक्स में जुड़ जाना है. टॉस किया जाएगा फहद वॉरियर्स और आजाद सेना, इन दो टीमों के बीच. इसके बाद जो मुकाबला है वो यहाँ पर खेला जाएगा. एक कड़ा और बड़ा मुकाबला यहाँ पर जरूर देखने मिलेगा. फहद वॉरियर्स और आजाद सेना के बीच एक अच्छा बैटल, एक अच्छा मुकाबला यहाँ पर जरूर सभी को देखने मिलेगा. जिस मुकाबले के टॉस की ओर भी हम जाएंगे, उस मुकाबले का टॉस यहाँ पर किया जाएगा. चला क्षेत्ररक्षण लावा आणि बॅटर पाठवा मैदानात. फलंदाज अली सुसे, जिनके हाथों से ये टॉस किया जाएगा, क्योंकि कड़क ड्रेसिंग में यहाँ पर उपस्थित है अली सुसे. तो वो आज दुपारनंतरचा सर्वात देखना आणि चिकना चेहरा अली सुसे, किसी की नजर ना लगे. साज 11 के कैप्टन अली सुसे के इनके हाथों से टॉस किया जाएगा. अली सुसे यहाँ पर करेंगे. बोथ टीम कैप्टन हमारे साथ जुड़ चुके हैं. टेल इज द कॉल एंड इट्स अ हेड. टॉस जीता है आजाद सेना ने. क्या डिसीजन रहेगा? फील्डिंग करेंगे. शुभेच्छा है आपको. मैच शुरू है तो हम जाएंगे कमेंट्री बॉक्स की ओर. वहां पर सामना किती षटकांचा होईल अक्षय? हॅलो आयोजक सांगतील. आयोजक 33 पाहिजे.
33 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. हाजी मालवी साहेब आलेले आहेत, पुन्हा एकदा त्यांचा मी इस्तकबाल करतोय. मुहाफिज 18 चेंडू आणि 33 धावा. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खेळण्यासाठी सज्ज होते हसनैन. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. 17-33. पुढचा चेंडू. वन बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. चेंडू सीमा पार. सूरज पाटील आपल्याला समालोचक कक्षामध्ये जॉईंट व्हायचं. सूरज पाटील लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. सूरज पाटील लवकरात लवकर जॉईंट व्हायचे. सूरज पाटील ऑन साइडला यावे चेंडूला फेकून दिलाय. सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं सीमारेखा पार. षटकार. पुढचा बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक इथे गॅप मध्ये खेळल्या बॉलला. चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि निघून जाईल यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 4. थँक्यू डीजे. वॉट अ बॅटिंग. खूप अप्रतिम अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सध्या तुम्ही अनुभवताय. एक अप्रतिम स्ट्रोकची अनुभूती. ज्या क्षेत्रामध्ये बॉल येतोय अगदी चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल पुल केलाय आणि हा पुल पॉवरफुल ठरेल का. तिथे काय घडलंय तर तिथे आमचे तिसरे पंच किंवा आमचे कॅमेरामॅन आहेत ते चेक करतील. लाईव्ह मध्ये चेक केलं जाईल आणि त्यानंतर जो काय निर्णय आहे तो आपल्यापर्यंत पोहोचेल. युट्यूबच्या माध्यमातून चेक केलं जाईल. तिथे कोणी यायचं नाही. बाकी कोणी लहान छोटे बच्चे सब हटना है वहां से. ये सिक्सर है. 6 रन. इनका पैर टच हो चुका है वो व्हाइट पर्दे को. वहां पर 6 रन. इन्होंने अगर गेंद अंदर ढकेलते तो ये सेफ था. इनमें हाथ में रखा तब पैर टच हो गया इनका. अगर ये अंदर की तरफ धक्का देते गेंद को अंदर गिराते तो ये सेफ था. लेकिन व्हाइट लाइन को हल्का सा टच हुआ इनका पैर. वहां पर सिक्सर. बहुत अच्छा कैमरा वर्क वहां पर देखने मिला. एक रन मुकब्बल हुआ दूसरे के लिए मुड़े और 2 रन वहां पर आसानी के साथ पूरे किए गए. 2 रनों के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. स्कोर बोर्ड 2 से आगे बढ़कर 22 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए. बहुत बड़ा लक्ष्य जीतने के लिए है नहीं. आपको 33 रनों का लक्ष्य रखा गया है और अब तक अगर हम देखें तो एक ओवर में 22 बने हैं. बहुत खराब गेंदबाजी.
12 गेंदे 11 रन। वो सिक्सर बचा भी लेते तो मैच में खुश खासा बचा नहीं था, क्योंकि बहुत लुटा चुके हैं ये गेंदबाज। बहुत खराब गेंदबाजी जिसे कहा जाता है ना, बिल्कुल उस तरीके की गेंदबाजी दिखाई दी। बिल्कुल पाले में गेंदबाजी कर रहे थे। 22 बने हैं, जीतने के लिए 11 की जरूरत। आने वाले 12 गेंदे, मतलब जितनी गेंदें बची है उनसे भी कम रन यहां पर जीतने के लिए बनाने हैं। किस तरीके से खेल होगा आने वाले समय में। 11 बनाने हैं। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाजी करते हुए आपको नजर आएंगे मुशर्रफ। नॉन स्ट्राइक एंड पर हसनैन, अच्छी बल्लेबाजी की हसनैन ने। 22 रनों की आतिशी पारी पहले ओवर में। ऑन साइड में फिर से एक बार बड़े स्ट्रोक के लिए गेंद को हवा में उछाल दिया। कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं, बिल्कुल 38 सर्कल की लाइन पर गिरी गेंद। 1 रन वहां पर मुकब्बल हुआ। 1 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ। स्कोर बोर्ड 1 से आगे बढ़कर जा पहुंचा 23 रन स्कोर बोर्ड के ऊपर जुड़ते हुए। आने वाली 11 गेंदे, रन बनाने हैं 10। 11 में 10 चाहिए। इन 11 में 10 किस तरीके से बनाए जाएंगे इसके ऊपर निगाहें रहेंगी सभी की, क्योंकि ये अहम मुकाबला है। जीतने वाली टीम फाइनल के लिए क्वालिफाई करेगी और बिल्कुल फाइनल की तरफ रुख करती हुई नजर आ रही है। यहां से टीम यूए स्पोर्ट्स, बेहतरीन बल्लेबाजी, खूबसूरत बल्लेबाजी वो यहां पर नजर आती हुई। अब 4 रनों की दरकार, 4 रनों की जरूरत। 10 गेंदे 4 रन। आने वाली 10 गेंदे से जीतने के लिए 4 रन बनाने हैं। वो एक मैदान पर अफरोज शेख जिनका आगमन हो चुका है, आपका वेलकम है, इस्तकबाल है। आपको निवेदन है आपकी आप वीआईपी डाइस में आकर विराजमान होना है, क्योंकि इस प्रतियोगिता के जो मैन ऑफ द सीरीज है, बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन, इन सभी के लिए उनकी ओर से इनामत है। वो हमारे अफरोज शेख यहाँ पर उपस्थित है। आपका वेलकम है, इस्तकबाल है। रिक्वेस्ट है आपसे कि आप मुख्य मंच पर आकर विराजमान होइए। जीतने के लिए यहां से 3 रनों की दरकार है। 30 बने हैं, 33 की जरूरत। बिल्कुल एक तरफा यह मुकाबला देखने मिला। ऑन साइड में एक अच्छा स्ट्रोक, खाली क्षेत्र से गेंद दन दन करती हुई खेल खल्लास, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। तो फाइनल के लिए पहली टीम जो हमें मिलती हुई, फाइनल में पहली टीम क्वालिफाई हुई, उनका नाम है यूए स्पोर्ट्स। यूए स्पोर्ट्स जो पहली टीम रही इस प्रतियोगिता के फाइनल में प्रवेश करने वाली। इस मैच के मैन ऑफ द मैच के प्राइज की ओर हम बढ़ेंगे और इस मैच के मैन ऑफ द मैच है हसनैन। हसनैन रही इस मैच के मैन ऑफ द मैच। हसनैन, आपको मुख्य मंच पर आना है। वहां पर आपको मैन ऑफ द मैच के जो इनाम है वो दिए जाएंगे और आपका सम्मान मुख्य मंच पर किया जाएगा। हमारे जो महानुभाव है, हमारे जो मेहमान है अफरोज शेख, वो यहाँ पर जुड़ते हुए उनके ही हाथों से ये मैन ऑफ द मैच का इनाम हम यहाँ पर वितरित करेंगे। कौन